पेट्रोल डिझेल संकट आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। येत्या सोमवारी राज्य सरकारी खरीप हंगाम आढावा बैठक घेतली जाईल। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं आहे। पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। यावर राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागलं आहे। पेट्रोल डिझेल संकट आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे। येत्या सोमवारी राज्य सरकारची खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आलेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक पार पडेल आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, पेट्रोल डिझेल संकट आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महत्त्वाची पूर्ण बैठक बोलवलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? खरं तर खरीप हंगाम हा तोंडावरती आहे आणि अशातच पेट्रोल डिझेलची कमतरता भासू लागली आहे। एकंदरीतच दरवाढ आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत असणारी संभ्रमित स्थिती, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवरती रांगा लावलेल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। ही बैठकच मुळात खरीप हंगाम आढावा बैठक अशी असणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सोबतच इतर मंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। पेट्रोल पंपावरती ज्या शेतकऱ्यांच्या रांगा लागतात, सोबतच शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। कारण हंगाम समोर असताना जर दरवाढ होत राहिली पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये आणि सोबतच त्याचा परिणाम जर शेतपिकांवर झाला तर मोठं नुकसान शेतकऱ्यांना सांभाळावं लागेल। त्याच्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रश्नावरती तोडगा करण्याकरता खरीप बैठकीचं आयोजन राज्य सरकारनं केलेलं आहे। येत्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।